गाइस, वेलकम टू माय ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज चाललोय परळ फूड फेस्टिवलला. तिथे कोकण संस्कृती जाणून घेणार आहोत आपण. चला तर भेटूया परळ फूड फेस्टिवलला. तिथेच जाऊन भेटतो तुम्हाला. यावा, कोकण आपलंच असं. आम्ही पोचलेलो आहोत. या साईडून येतात तर परळ स्टेशन दिसेल तुम्हाला. या साईडून आलं तर केम रुग्णालय आहे. या साईडून तर जाऊया आतमध्ये, काय काय भेटते ते बघूया. चला तर मग आज दाखवतो तुम्हाला. हा गेट आहे, बघू शकता तुम्ही. इथूनच आपल्याला आत जायचं आहे. नंतर पुढे तुम्हाला चॅट पाहायला भेटेल. हे बघा, हा चॅट आहे. इथं 1 तारखेपर्यंत महोत्सव आहे. इथून स्टॉल सुरू झालेले आहेत. स्टॉल हा पानाचा स्टॉल आहे. पहिलाच लय गर्दी आहे म्हणून मी पुढे जाऊ शकलो नाही. जरा मॅनेज करून घ्या. याचे मुखवास स्टॉल आहे. हा बडीशॉपाचा स्टॉल आहे. हा वेगवेगळे मुखवास भेटून जातील तुम्हाला. तिथे वेगवेगळे फ्लेवरचे. इथे शरबत वगैरे भेटून जातील तुम्हाला. म्हणजेच कोकम शरबत, कोकणी पदार्थ. इथं कपड्याचा स्टॉल आहे. तुम्हाला वेगवेगळे स्टॉल बघायला भेटतील. इथे नावाचे कपडे आहेत. कुठलाही पेंटिंग फ्रेम घेतलं तर 200 रुपीज. फक्त आठवण वेगवेगळे प्राईस. इथे येऊन तुम्ही फ्रेम घेऊ शकता. तुम्हाला लिंक देतो मी. बाजूलाच फ्लॅश होत असेल बघा, ती त्यांची लिंक आहे इंस्टाग्रामची. तर तिथे भेट देऊ शकता. थाळी तुम्हाला 250 पासून स्टार्ट होईल. वेगवेगळे रेट आहे तिथे. ठेकडा जसं की नॉनव्हेज लोकांसाठी खास स्टॉल आहे. बाजूला कालाखट्टाच्या बाजूला. तिथे तुम्हाला वेगवेगळे पदार्थ भेटून जातील नॉनव्हेजचे. मी व्हेजिटेरियन आहे. तुम्हाला दाखवतो. फक्त तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असल्यावर तुम्हाला वेगवेगळे पदार्थ भेटून जातील. इथे कार्यक्रम होता म्हणून जास्त काय नाही दाखवू शकलो. कॉपीराईट येत नाहीत. हा पानाचा स्टॉल आहे. वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला पानं भेटून जातील इथे. हा फ्लेवर कसला आहे मला माहिती. हा कोपऱ्यातला चॉकलेट पान आहे. तुम्ही खाल्ला आहे का कमेंटमध्ये सांगा. हा पिझ्झाचा आणि फ्रेंच फ्राईजचा मटका पिझ्झा पण भेटून जाईल तुम्हाला इथे. बघू शकता, हा मटका पिझ्झा आहे. आम्ही घेतला आहे 100 रुपयेवाला पिझ्झा. प्रणयने घेतला आहे 100 रुपयेवाला पिझ्झा. चला. दिवंगत आमदार विठ्ठल चव्हाण स्मृती प्रतिष्ठान आयोजित परळ लालबाग फूड फेस्टिवल 2026 मध्ये जमलेल्या स्पर्धकांचे अंडा बिर्याणी भेटून जाईल तुम्हाला. आणि सर्व खवय्यांचे सहर्ष स्वागत. या पाठी अंडा बिर्याणीचं स्टॉल आहे. ते 1 नंबर बिर्याणी भेटेल. 20 फेब्रुवारी पासून जाऊन बघा पर्यंत आपण. कसं वाटतं येऊन? पण आनंद वाटते, पण आवाजामुळे खाली बघा मशीन आहे. जरा आवाजाचा प्रॉब्लेम आहे. आवाजाचा प्रॉब्लेम होईल तर मॅनेज करून घ्या तुम्ही. बाजूलाच टॉय सेक्शन आहे. छोटासा आहे, म्हणजे एवढा मोठा नाही. ग्राउंड छोटं आहे म्हणून छोटं ठेवलं आहे. म्हणून तिथे स्क्लॉ मशीन पण आहे. जर कोणी या मशीनने खेळलं असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. भेटलं आहे का वस्तू ती. चला पुढे बघूया काय काय भेटतात. इथे तुम्हाला शेगावची कचोरी भेटून जाईल.
ते खाद्यपदार्थ भेटून जातील तुम्हाला. इथे ज्यूस वगैरे, इथे शोरमा वगैरे भेटून जाईल, तुम्ही बघू शकता. अजून अंडा बिर्याणी पण भेटून जाईल तुम्हाला इथे. तर हा जंक फूडचा स्टॉल आहे. हॉटेल सिंधुदुर्ग, म्हणजे सगळ्याच व्हेरायटी भेटून जातील. कोकणातले पदार्थ इथं भेटून जातील तुम्हाला. मी आलो आहे बाहेर. या महोत्सवाला 4 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि हा 4था वर्ष चालू आहे या महोत्सवाचं. जास्त फूडी लोकांसाठी हा महोत्सव आहे. जसं की भरपूर प्रकारचे पापलेट भेटून जातील तुम्हाला, चॉकलेट पान भेटून जाईल. अशाच व्हिडिओसह भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. चला तर मग दुसऱ्या टॉपिकवर भेटूया याच गोष्ट.